नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत, ती प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आजची जी माहिती असणार आहे, ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त असणार आहे. 20 मार्च 2026 रोजी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट बघत असतो. तो दिवस अगदी जवळ आलेला आहे. आता स्वामींची सेवा करण्यासाठी आपण कोणत्याही दिवसाची किंवा कोणत्याही मुहूर्ताची वाट पाहू नये. पण तरीही हा जो सोहळा आहे, तो आपल्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आणि म्हणूनच या दिवसानिमित्त आपल्याला कोणत्या सेवा अगोदरपासूनच सुरू करायच्या आहेत, त्यासाठीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने सेवेला सुरुवात करू शकता. बघा, आपण एखादी इच्छा मनात धरून किंवा स्वामी महाराजांना नवस करून संकल्प घेऊन विविध प्रकारच्या सेवा करत असतो. मग त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत आहे, तारक मंत्राचं अनुष्ठान आहे, गुरुचरित्राचं पारायण आहे. अशा विविध प्रकारच्या सेवा आपण आपल्या इच्छापूर्तींसाठी करत असतो. पण बघा, अगदीच निरपेक्ष भावनेने कुठली सेवा करायची असेल तर ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कोणतेही बंधन नसतं. इथेच बसा, अमुक करा, तमुक करा, असं कोणतंही बंधन नसणारी सेवा म्हणजे नामस्मरण. जेव्हा आपण सातत्याने नामस्मरण करतो, आपल्या मुखामध्ये जेव्हा आपोआप स्वामीनाम यायला लागतं, सुखामध्ये दुःखामध्ये जेव्हा स्वामींचं नाम येऊ लागतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामीमय होतो. तर बघा, नामस्मरण आपल्याला करायचं आहे आत्तापासून. म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तेव्हापासून आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. अगदी प्रकट दिनानिमित्त नाही तर त्यानंतर देखील आपल्याला नामस्मरण हे करायचंच आहे. जो स्वामींचं नाम अहोरात्र जपतो त्याला स्वामी महाराज देखील जपत असतात. त्यामुळे स्वामींचं नाम आपल्याला सातत्याने घ्यायचं आहे. आता हे झालं नामस्मरणाच्या बाबतीत. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर बघा, आपल्या सांसारिक अडचणींचा सामना करता करता जर आपल्या नाकी नऊ आले असतील तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे. पण त्यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी बसून आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे. अगदी नियमांचं पालन करून ही सेवा केली, मनापासून केली, विश्वासाने केली तर तुमची कुठलीच अडचण जी आहे ती सुटण्यासाठी ही सेवाच तुम्हाला मदत करणार आहे. तर ती सेवा कशी करायची आहे हे जाणून आपण घेणारच आहोत. व्हिडिओ तुम्ही शांतपणे आणि व्यवस्थित स्किप न करता समजून घ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर बघा, आता आपली आर्थिक अडचण असू द्या किंवा बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला कायम भीती वाटत असते की कोणी माझ्यावरती लक्ष ठेवून आहे किंवा बाहेरची बाधा आपल्याला लागलेली आहे. सतत त्या व्यक्तीला मरगळ असल्यासारखं वाटत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता. या व्यतिरिक्त बघा, आपल्याला गुरूंची कृपा कायमस्वरूपी लाभावी, ज्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद असणं गरजेचं असतं आणि म्हणूनच हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला 100% म्हणजे निश्चितच 100% तुम्हाला मदत होणार आहे. तर बघा, स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्हाला आजपासून गुरुचरित्रातले काही अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत. आता तुम्ही 11 मार्च ते 20 मार्च अशी देखील ही सेवा करू शकता. पण एखादा दिवस स्किप होऊ शकतो किंवा मग महिलांच्या बाबतीत मासिक धर्म आहे त्या दिवशी त्या दिवसात 3-4 दिवस जे आहेत ते स्किप होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आजपासून सेवेला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. तुम्हाला हे अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत. त्यापैकी तुमची जशी समस्या असेल त्याप्रमाणे अध्याय निवडून तुम्ही वाचू शकता किंवा मग 3ही अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायचे असतील तर तसे देखील तुम्ही वाचू शकता. कारण बघा, गुरुचरित्रामध्ये 1 ते 52 अध्याय आहेत आणि 53वा अवतरणिका आहे. अवतरणिका म्हणजे प्रत्येक अध्यायाचं महत्त्व जे आहे ते सांगितलेलं आहे. या 1 ते 52 अध्यायांचं वेगवेगळं महत्त्व आहे. आपली जशी समस्या आहे त्याप्रमाणे हे अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचायचे असतात आणि म्हणूनच वर्षातून एकदा गुरुचरित्राचं पारायण हे घरी करायचं असतं. पण त्याचे नियम, अटी ज्या आहेत त्या बऱ्याच आहेत. त्यामुळे काही जणांना हे शक्य होत नाही आणि जर गुरुचरित्र पारायण करणं जमत नसेल तर पुढे जाऊन जे अध्याय मी सांगत आहे ते आपल्याला वाचायचे आहेत. तर बघा, कोणते अध्याय आहेत जे महत्त्वाचे आहेत. तर बघा, यातील सगळ्यात महत्त्वाचा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातला 9वा अध्याय. बघा, गुरूंची कृपा लाभण्यासाठी या जन्मामध्ये नव्हे तर पुढील जे कोणते जन्म आपण घेणार आहोत त्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर निश्चितपणे तुम्ही गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो वाचायला सुरुवात करा. आजपासून जर तुम्ही दररोज वाचायला सुरुवात केली तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील.
आता यानंतर आपल्याला दुसरा अध्याय जो वाचायचा आहे तो म्हणजे गुरुचरित्रातला 14वा अध्याय. आता गुरुचरित्रातला 14वा अध्याय जो आहे त्याला मेरुमणी म्हटलं जातं. गुरुचरित्रातला 14वा अध्याय आपल्याला का वाचायचा आहे तर बघा, आपल्याला सतत असं वाटत असेल की आपल्यावरती कोणीतरी लक्ष ठेवून आहे किंवा मग आपल्याला बाहेरची बाधा लागलेली आहे असं वाटत असेल किंवा सतत मरगळ वाटत असेल, सतत एखादी नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे असं वाटत असेल किंवा असं जरी तुम्हाला वाटत नसेल पण हा जो त्रास आहे तो तुम्हाला पुढे जाऊन होऊ नये यासाठी आपल्याला गुरुचरित्रातला 14वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे. त्यामुळे आजपासूनच गुरुचरित्रातला 14वा अध्याय जो आहे तो वाचायला सुरुवात करा. अशी जर तुमची अडचण असेल तर निश्चितच त्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी 100% मदत ही होणार आहे. आता यानंतरचा जो अध्याय आपल्याला वाचायचा आहे तो म्हणजे गुरुचरित्रातला 18वा अध्याय. आता 18वा अध्याय आपल्याला का वाचायचा आहे तर बघा, आपली सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे आर्थिक समस्या. अनेकांच्या बाबतीत आर्थिक अडचणी ह्या असतातच आणि प्रत्येकाला वाटतं की आर्थिक समस्या आपल्याला येऊ नये, पण आपण कितीही ठरवलं तरीही त्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि ही समस्या सोडवण्यासाठी जर गुरुचरित्रातला 18वा अध्याय आपण वाचला म्हणजे दररोज न चुकता वाचला तर तुमच्या या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. मग ती बघा, तुमची कर्जाची समस्या असू द्यात किंवा मग तुमचा व्यवसाय असेल किंवा मग नोकरी असेल, त्यामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल तर दररोज तुम्ही 18वा अध्याय जो आहे तो वाचायला सुरुवात केली तर त्यामध्ये देखील तुम्हाला सकारात्मक बदल जे आहेत ते दिसून येतील. फक्त त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं होतं की 2 दिवस वाचलं, त्यानंतर पुन्हा मग 3-4 दिवस वाचलं नाही, त्यानंतर पुन्हा सुरुवात केली. असं जर केलं तर त्यामध्ये फळ तुम्हाला दिसून येणार नाही. म्हणून यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 3 अध्याय सांगितलेले आहेत. पहिला म्हणजे 9वा अध्याय, त्यानंतर 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. आता हे तीनही अध्याय जर तुम्हाला वाचायचे असतील तर तुम्ही वाचू शकता किंवा मग त्यापैकी जशी तुमची समस्या असेल त्याप्रमाणे तुम्ही एखादा अध्याय वाचला तरी देखील चालणार आहे. पण ही सेवा जी आहे ती तुम्ही करून बघा. प्रकट दिनानिमित्त ही सेवा जी आहे ती तुम्ही करून बघा. आणि सेवा करण्यासाठी बघा, वेळ काळ बघण्याची गरज नाही. पण प्रकट दिन आहे त्यामुळे आपल्यामध्ये देखील हा उत्साह आहे आणि या उत्साहाच्या भरात जर आपण ही सेवा करायला सुरुवात केली तर निश्चितपणे तुम्हाला 100% ही सेवा जी आहे ती फळ देऊन जाणार आहे. आता सेवा कशी करायची आहे, कोणती करायची आहे हे आपल्या लक्षात आलं. तर ह्यामध्ये नियम कोणते पाळायचे आहेत तर बघा, नियम जास्त असे नाही आहेत. संकल्पयुक्त जर तुम्ही 11 दिवसांची सेवा करणार असाल स्वामी प्रकट दिनानिमित्त तर त्यामध्ये फक्त आपल्याला मांसाहार जो आहे तो करता येणार नाही. बाकी यामध्ये नियम आणि अटी अशा काही फार जास्त नाही आहेत. फक्त मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे. आणि यापुढे जर तुम्ही रोज हा अध्याय जो आहे तो हा वाचणार असाल तर त्यामध्ये म्हणजे संकल्प करायची गरज नाही आहे. त्यामध्ये फक्त स्वामी महाराजांच्या मठात किंवा मंदिरात जाऊन आपल्याला एक श्रीफळ जे आहे ते ठेवायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की असं असं मी सेवा जी आहे ती सुरू करणार आहे. ही सेवा जी आहे ती तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. अशा प्रकारे आपल्याला स्वामींच्या मठात जाऊन एक श्रीफळ जे आहे ते ठेवायचं आहे. आणि हे अध्याय वाचत असताना त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे बघा, गुरुचरित्राचा तुमच्याकडे मोठा ग्रंथ जर असेल तर तो ग्रंथ आपल्याला रोज घेऊन बसायचा नाही. हे जे अध्याय सांगितलेले आहे ह्याचे सेपरेट पुस्तक जे आहे ते बाजारात मिळतं, सहज उपलब्ध होतं. 10-15 रुपयापर्यंत तुम्हाला ही जी पोथी आहे ती मिळेल. तर त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि वाचायचे आहेत. हे अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत. गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ जो आहे त्याला पण रोज हात लावू शकत नाही, रोज ते काढू शकत नाही. त्यामुळे ही एक काळजी आपल्याला, म्हणजे हा जो नियम जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे. यानंतर बघा, या सेवेचं फळ जर तुम्हाला त्वरित हवं असेल तर तुम्हाला अजून एक काम करायचं आहे. हे जे अध्याय आहेत ते वाचताना तुम्ही जर औदुंबर वृक्षाच्या खाली बसून ही जी सेवा आहे ती केली तर 100% तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते लवकरात लवकर मिळणार आहे. औदुंबर वृक्ष बघा कुठेही उगवतं. स्वामींच्या मठात किंवा मंदिरात देखील औदुंबर वृक्ष जे आहे ते असतं. त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही तिथे त्या ठिकाणी बसून देखील सेवा केली तरी देखील चालणार आहे. किंवा मग तुमच्या घराच्या जवळ कुठेही जर औदुंबर वृक्ष असेल, तिथे जर शक्य असेल तर तिथे बसून देखील तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. पण अगदीच जर शक्य नसेल तर आपल्या घरातील देवघराच्या समोर बसून देखील ही सेवा केली तरी पण चालणार आहे. पण लवकर प्रचिती येण्यासाठी जर औदुंबराचं झाड तुमच्या जवळपास असेल तर तिथे बसून तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही हे अध्याय जे आहे ते वाचायला सुरुवात केले तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल जे आहेत ते तुम्हाला दिसून येणार म्हणजे येणारच. ही सेवा जी आहे ती करत असताना पूर्ण विश्वासाने आणि मनापासून करा आणि आजपासूनच सेवेला सुरुवात करा. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.